गावाहून येताना आणली ही टाकळ्याची भाजी बाजूलाच आली होती घराच्या अगदी. तर पावसाळी भाजी आहे जी खूपच पौष्टिक आहे आणि आपल्या शरीरासाठी खूपच चांगली आहे. आणि ह्याची चव बघाल तर सेम टू सेम शेगलाची जशी भाजी असते ना त्याप्रमाणे आहे. फक्त ह्याची पानं जी असतात ना तुम्हाला दाखवते मी, बघू शकता तुम्ही. पानं मोठी मोठी असतात. आपल्याला ही भाजी आता साफ करायची आहे. जी मी गावून घेऊन आली होती ती 2 दिवस पेपरामध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवली होती आणि आधी आपल्याला धुवायची नाही. त्यापूर्वी आपल्याला व्यवस्थित ती पानं काढून साफ करून घ्यायची आहेत व्यवस्थित. तर एक एक पान काढून ही भाजी पूर्णपणे आता साफ करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. खूपच पौष्टिक भाजी आहे, रानभाजी आहे जी पावसाळ्यातच भेटते आपल्याला ही. आणि अशी आजूबाजूला बघू शकता तुम्ही की अशी छोटी छोटी रोपटं आलेली असतात टाकळ्याच्या भाजीची आणि चवीला खूप भारी आहे ही भाजी. तर मी आता हीच भाजी बनवणार आहे स्पेशली, कारण की याच्यासाठीच आम्ही ती गावून घेऊन आलो आहे. कारण की इथे भाज्या खूप महाग आहेत, गावी आपल्याला फ्रीमध्ये भेटतात कारण की रानात आलेल्या असतात. तर आता तुम्ही बघू शकता याची पानं आपल्याला एक तोडून वेगळी करायची आहेत. त्याचे दांडे देठ वगैरे आपल्याला घ्यायची नाहीत, फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत. तर मी पानं तोडते थोडा वेळ, बघू शकता तुम्ही. पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. पावसाळी भाजी आहे आणि खूपच पौष्टिक आहे पहिली गोष्ट. तर अशी पानं काढून मी संपूर्ण जेवढी जेवढी पण भाजी आणली होती तेवढी संपूर्ण साफ करून घेतली अशा पद्धतीने. थोडा वेळ भाजी साफ करत वेळ गेला माझा. 2 दिवस झाले भाजी आणून. 2 दिवस आपले नॉनव्हेजचे वार होते त्यामुळे करता नाही आली भाजी. म्हटलं सोमवारसाठी ठेवूया, म्हणून मी ही सोमवारसाठी भाजी ठेवली होती. त्याच्या आधीसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता, तो सुद्धा तुम्ही बघितला असाल. फणशीची भाजी. गावी गेल्यानंतर खूप पावसाळी भाज्या आपल्याला वेगवेगळ्या बघायला भेटतात, रानभाज्या ज्या आपल्याला इथे बघायला सुद्धा मिळत नाही. आणि खूप वर्षांनी आम्ही गावी गेलो होतो त्यामुळे ही संधी सोडायची नव्हती. रानात जाऊन भाज्या जमा करणं खूप बरं वाटलं, जरा काहीतरी वेगळं असं. तर बघू शकता तुम्ही, मी अशी थोडी करून अशी पानं तोडून घेतलेली आहेत. काही लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत, मध्ये स्किप करतात, त्यामुळे त्यांना ते पूर्ण व्हिडिओ समजत नाही की एक्झॅक्टली भाजी कशी बनवली आहे. तर ही भाजी मी बनवली, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि ह्याची जी टेस्ट आहे ती सेम टू सेम शेगलाच्या भाजीप्रमाणेच आहे, त्यामुळे चवीला खूप भारी आहे. आणि जर तुम्हाला ही खायची असेल तर तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता. नाचणीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. तर बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आणि हो, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी हेच सांगते की माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा जर आवडला असेल तर विनंती लाईफ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर भाजी माझी इथे साफ करून झालेली आहे, बघू शकता. मी पानं वेगळी केली आहे, एकही दांडा त्याला ठेवलेला नाही. 5 ते 10 मिनटं गेली माझी भाजी साफ करण्यामध्ये. तर आता आपल्याला ही व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत. तर ही बघा, ही अशी पानं मोठी आहेत. टाकळ्याची भाजी पटकन ओळखायला येते कारण की शेगलाच्या भाजीची पानं खूप बारीक असतात आणि टाकळ्याच्या भाजीची पानं मोठी असतात. हा फरक असतो 2 भाज्यांमध्ये. तर त्यात मी पाणी ओतलेलं आहे आणि ही भाजी 3 ते 4 वेळा स्वच्छ आपण धुवून घेऊया. व्हिडिओमध्ये मी 3-4 वेळा तुम्हाला दाखवलेलं नाही, मध्ये मी पॉज केला होता व्हिडिओ धुताना. तर यात तुम्हाला मी 2दाच धुताना दिसेन, पण मी 3 ते 4 वेळा ही स्वच्छ पाण्यामधून धुवून काढली आहे. तुम्ही सुद्धा 3 ते 4 वेळा ही पाण्यामधून स्वच्छ धुवून काढा. तुमच्याही मार्केटमध्ये आजूबाजूला कुठेही भाजी तुम्हाला अवेलेबल होईल. फक्त फरक इतकाच आहे की मी गावून आणली होती त्यामुळे मला पैसे मोजावे नाही लागले, फ्रीमध्ये होती कारण की ही रानभाजी आहे. आपल्याला जर मुंबईमध्ये ही भाजी खायची असेल तर आपल्याला ही 30-40 रुपयामध्ये एक जुडी विकत भेटते. तर बघा, तुमच्या पण आजूबाजूला कुठे आसपास जर ही भाजी असेल तर नक्की विकत घ्या ती आणि बनवून बघा. कारण की ज्या सीझनमध्ये भाज्या येतात त्या सीझनमधल्या भाज्या आपल्याला खाणं खूप गरजेचं आहे आणि ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं. ती फळं असू दे किंवा त्या भाज्या असू दे. तर ही आपली पावसाळी रानभाजी आहे टाकळ्याची. तर चला, पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता ही मी व्यवस्थित धुवून घेते आहे. 3 ते 4 वेळा तुम्ही सुद्धा व्यवस्थित धुवून घ्या.
त्यानंतर ते पाणी सगळं फेकून द्या. तर आता भाजी धुवून झालेली आहे. एकदा पुन्हा मी धुणार आहे आणि पाणी सगळं गाळून आपल्याला घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी येईपर्यंत. कारण की कसं ती जमिनीत असते, मग ते लाल माती वगैरे चिखल वगैरे काय ना काहीतरी पावसामध्ये त्यात उडलेलं असतं. त्यामुळे आपल्याला ती भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. किंवा बारीक कीटकसुद्धा बसलेले असतात पानांवर, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. थोडासा वेळ जातो, पण भाजी चवीला खूप छान लागते. तर इथे माझी भाजी धुवून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि संपूर्ण पाणी त्यातून गाळून टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला पुढच्या पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. आणि ज्यांना आवडत नाही ना त्यांनी नक्की ही भाजी खाऊन बघा, कारण की ही भाजी खूपच पौष्टिक आहे. चला आता हे पाणी मी पुन्हा एकदा फेकून देणार आहे. स्वच्छ शेवटची चौथी वेळ होती ही माझी धुण्याची. तर भाजी आता माझी स्वच्छपैकी धुवून झालेली आहे मस्तपैकी. बघू शकता पाणीसुद्धा किती नितळ येते एकदम. गाव ते शेवटी गाव असतं. पावसात या भेटणाऱ्या ज्या भाज्या आहेत, तो एखादा गरीब असेल ज्याच्या घरात काहीच नसेल ना, तो रानात जाऊन भाजी उपटून आणेल आणि घरामध्ये शिजवेल. पण मुंबईमध्ये तसं नसतं, आपल्याला सर्व विकतच घ्यावं लागतं. फणसाचा भाजीचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जो माझ्या काकींनी बनवलेला, म्हणजेच माईनी. ती भाजीसुद्धा इतकी छान झालेली, काय सांगू तुम्हाला. अजून टेस्ट तोंडामध्ये आहे. खूप चवीला भारी झालेली उपवासाची फणसाची भाजी. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा माझ्या व्हिडिओला. तर इथे मी पाणी संपूर्ण गाळून घेणार आहे आता. आणि त्यानंतर ही सर्व भाजी आपल्याला एका टोपात पाणी घेऊन उकडत ठेवायची आहे, म्हणजे शिजत ठेवायची आहे थोडा वेळ, 10 मिनटं, 10 ते 15 मिनटं. आणि त्यापूर्वी आपल्याला ही चिरून घ्यायची आहे. तर आता मी इथे व्हिडिओवर बसली आहे, त्यामुळे मला तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दाखवता येणार नाही चिरताना, कारण की मी मध्ये मध्ये काय करते, एका हातात स्टँड धरते मोबाईलचा आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते मी. तर प्रयत्न तरी मी केला, एका बाजूला स्टँड लावला आहे मी, कारण की तुम्हाला समजलं पाहिजे की मी भाजी वेळेवर चिरून घेत आहे म्हणून. तशी बारीक बारीक मी भाजी चिरून घेतली आहे, कारण की ह्याची पानं खूप मोठी मोठी असतात. आणि गावीसुद्धा या अशा पद्धतीनेच भाजी बनवतात. चिरतात, चांगली स्वच्छ धुतात आणि त्यानंतर एका टोपात पाणी घेऊन आपल्याला ती छानपैकी अशी उकडून घ्यायची, चांगली शिजवून घ्यायची. जेणे उकडून यासाठी घ्यायचे असते हे तुम्हाला मी सांगते. त्यामुळे काय होतं, उकडल्यामुळे भाजीतला जो कडूपणा असतो ना, तो कडूपणा जो असतो त्या पाण्यातून निघून जातो. ते पाणीसुद्धा तुम्ही शेवटी बघा, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते पाणीसुद्धा दाखवलेलं आहे की पाण्याचा कलर चेंज झालेला आहे आणि जो कडवटपणा आहे ना तो निघून गेलेला असतो. त्यामुळे भाजी चवीला खूप भारी लागते आणि पद्धतसुद्धा खूप साधी सोपी आहे. ज्याला जेवण बनवता येत नसेल किंवा भाज्या बनवता येत नसेल ना, ती व्यक्तीसुद्धा ही भाजी आरामात सहजरित्या बनवू शकते. इतकी सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने मी हळूहळू वेळेवर बसून संपूर्ण भाजी चिरून घेतली. आणि मी आता हा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये यासाठी तुम्हाला अपलोड केलेला आहे, त्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी सांगते. ते झालं काय, मला हा व्हिडिओसुद्धा बनवायचा होता आणि एका बाजूला मी स्वामींचे मंत्रसुद्धा चालू होते. त्याच्यामुळे मला बोलून व्हिडिओ अपलोड करता आला नाही, म्हणून हा मी वेगळा
अपलोड केलेला आहे सेपरेटमध्ये बोलून. कारण की कसं आहे, बाहेरून गाण्याचा आवाज आला तर कॉपीराईट लगेच येतं, यूट्यूब लगेच आपल्याला कॉपीराईट पाठवतं. त्यामुळे मी स्वामींचा मंत्र चालू होता कंटिन्यू, त्यामुळे मला तो बोलून व्हिडिओ अपलोड करता आला नाही, म्हणून मी आत्ता अपलोड केला बोलून. तर अशीच माझी बडबड चालू राहणार आहे, पण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, कंटाळू नका अजिबात. तर इथे भाजी माझी अशी बारीक ह्या पद्धतीने चिरून झालेली आहे, बघू शकता. आता मगाशी तुम्हाला मी बोलली की आपल्याला एक टोप घ्यायचं आहे, त्यात पाणी उकळत ठेवायचं आहे, बघू शकता. आता ह्याच्यात पाणी गरम झालं आहे, थोडं गॅस चालू करते मी आता. पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ती भाजी जी आपण चिरली होती, बघू शकता ही भाजी संपूर्ण आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये घालायची आहे, जेणेकरून त्याचा कडवटपणा जो आहे, तुरटपणा आहे, तो कमी निघून जाण्यासाठी. कमी तर होणार पण निघून जाणार आणि भाजी खूप चवीला भारी लागेल. तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विनंती लाईफ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसेच कॉमेडी शॉर्ट व्हिडिओसुद्धा माझे आहेत, ते सुद्धा तुम्ही प्लीज बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा. अशा पद्धतीने टाकळ्याची भाजी आपल्याला गरम पाण्यामध्ये घालून छानपैकी अशी उकळून घ्यायची आहे 10 ते 15 मिनटं. आणि त्यानंतर आपल्याला वरून झाकणसुद्धा लावायचं आहे, पण पोकळ झाकण लावा, नाहीतर काय होतं, झाकण पूर्ण लावलं ना तर पाणी ओतू जातं. तर पाणी इथे आपल्याला ओतू घालवायचं नाही आहे, भाजी व्यवस्थित आतमध्ये शिजली पाहिजे अर्धी, त्यासाठी आपल्याला वर थोडंसं झाकण ठेवायचं आहे, नाही तर वाफेने संपूर्ण पाणी आटून जाईल. तर इथे मी टोपामध्ये संपूर्ण भाजी होती तेवढी संपूर्ण घातलेली आहे. आणि ही आता तुम्हाला टोपभर दिसते, म्हणून ती टोपभर होत नाही, कारण की शिजवताना ती भाजी संपूर्ण आटली जाते. तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे. भाजीचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे, बघू शकता. हा बघा, आटून गेली भाजी संपूर्ण, वाफ लागली. तर अशा पद्धतीने ही भाजी आपली छानपैकी अशी उकडलेली आहे. ती आपण आता व्यवस्थित एका गाळणीमध्ये गाळून घेऊया हळूहळू. इथे मी एका बाजूला कांदा चिरत बसली होती, मिरच्या चिरत बसली होती. मिरच्या थोड्या माझ्या सुकल्या आहे, कारण की आम्ही गावी गेलो होतो, पण चवीला तरीसुद्धा चांगल्या आहेत त्या मिरच्या, त्यामुळे मी टाकून दिलेल्या नाही. आणि एका बाजूला लसूण सोलून घेतला 10 ते 12 पाकळ्या. तर इथे मिरच्यासुद्धा मी चिरून घेतलेल्या आहेत. एका बाजूला कांदा चिरून घेतले, 3 कांदे घेतले मी बारीक. खोबरं घेतलं चिरून, वाटून, किसून सॉरी, खूप चुका करते मी बोलताना, माफ करा. एका बाजूला खोबरं किसून घेतलं आणि खोबरं आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे. तर इथे गाळणी घेतली आहे मी. 2-3 वेळा थोडा वेळ मी चमच्याने ते काढलं भाजी त्यातून, पण बराच वेळ जाईल म्हणून मी पाणी डायरेक्ट त्यातच ओतून काढलं. एक खाली परात घेतली, कारण की परात यासाठी मी घेतली, कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की पाण्याचा कलर काय चेंज झाला आहे. तो जो आडूकपणा असतो, कडवटपणा असतो, तुरटपणा असतो, तो संपूर्ण भाजीतला निघून जातो. म्हणून आपल्याला ती भाजी उकळून घ्यायची असते, बस फरक इतकाच आहे. पण ज्या वेळेस तुम्ही बनवाल ही भाजी, त्यावेळेस तुम्ही बोलाल, अरे नक्की ही भाजी शेगलाच्या भाजीसारखीच आहे, सेम टू सेम. कारण की बनवल्यानंतर सेम टू सेम चव हिची शेगलाच्या भाजीसारखीच झाली. आपण गोकुळाष्टमीला जी शेगलाची भाजी खातो ना, मी त्या भाजीबद्दलच बोलते. तर इथे मी सर्व पाणी गाळून घेतलं, पाणी वेगळं झालं, भाजी वेगळी झाली. बघू शकता पाण्याचा कलर लाल पिवळट सर एकदम दिसत आहे परातीमध्ये. आता ही उरलेली भाजीसुद्धा मी चाळणीमध्ये घेते काढून हाताने, कारण की चमच्याने तरी किती वेळ काढत बसणार, बराच वेळ जातो चमच्याने खर 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 काढत बसायला. बघा पाण्याचा कलर बघा. आणि हे संपूर्ण पाणी कडवट तुरट अशी टेस्ट असते या पाण्याची, त्यामुळे ही भाजी उकळूनच घ्यायची असते.
तर इथे माझं संपूर्ण पाणी काढून झालं आहे, तरी पण मी थोडं हे हाताने मुठले बनवून पाणी जे आहे थोडंफार राहिलेलं ते सुद्धा मी मुठीत घेऊन पाणी गाळून काढणार आहे. हे फेकून द्यायचं पाणी असं सांगते मी तुम्हाला. इथे मी कढई तापत ठेवते गॅसवर, एका बाजूला तेल घालून गॅस चालू केलाय. थोडं तेल घालून घेऊया कढईमध्ये एका. तेल तापल्यानंतर आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेलं लसूण. मी ठेचून घेतलं, हे चिरलं नाही, ठेचून घेतलं खलबत्त्याने. त्यामुळे टेस्ट अजून खूप छान लागते लसणामुळे. लसूण थोडं तडतडल्यानंतर आपल्याला त्यात घालायचे आहेत हिरव्या मिरच्या. लसूण छानपैकी तडतडले. आता आपण घालूया त्यात हिरव्या मिरच्या. या मी उभ्या चिरल्या होत्या, कारण की त्याचा तिखटपणा जो थोडा तरी टेस्ट यायला पाहिजे म्हणून. व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर घालूया कांदा बारीक चिरलेला. 3 बारीक कांदे मी चिरले होते, ते संपूर्ण कांदे आपल्याला घालून घ्यायचे आहेत, कारण की या भाजीला कांदा, मिरची आणि लसूण शिवाय चवच येणार नाही. त्यामुळे या 3 गोष्टी न विसरता आपल्याला करायच्याच आहेत. मी कुठे कुठे बोलताना थोडी चुकत असेल, पण प्लीज मला समजून घ्या. प्रॉपर कोणच पोटातून आईच्या शिकून येत नाही, आपल्याला सगळं या जगात आल्यावरच शिकावं लागतं. तसंच मी सुद्धा या गोष्टींमध्ये थोडी नवीन आहे. झालेच बरेच वर्ष, पण तरी पण कुठे ना कुठे मी चुकते. पण तरी पण तुम्ही समजून घ्या आणि माझा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, आणि आवडला तर लाईक करा, काही जबरदस्ती नाही आहे तशी असं. तर इथे मी कांदा व्यवस्थित परतून घेत आहे मध्ये मध्ये. चला, आता आपण कांदा परतून झालेला आहे. आपण आता जरा ती भाजी जी चाळणीमध्ये मी काढून ठेवली आहे ती जरा पिळून घेऊया. पाणी त्यात जे राहिलं आहे ना ते हाताने पिळून घेऊया, म्हणजे ते राहिलेलं पाणीसुद्धा निघून जाईल. गरम असल्या कारणाने मी ते जरा सावकाश हळूहळू करते, कारण की चटके सुद्धा लागतात, गरम आहे त्यामुळे. आता आपल्याला हे सुट्टे करून घ्यायचे आहेत. बघू शकता आळली ही भाजी किती होती, परात भरून भाजी होती, ती आता आळून किती झाली ती बघा. म्हणून मी त्यासाठी कांदे 3 चिरले. आता ही व्यवस्थित सुट्टी सुट्टी करून घेऊया. मी 2 हाताने केले असं तर फटाफट झालं असं, पण एका हातामध्ये माझा मोबाईल होता, कारण की तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून. इथे भाजी सुट्टी सुट्टी करता करता तिथे माझा कांदा थोडासा लालसर झालेला आहे. आता ही सर्व भाजी आपल्याला कांद्यामध्ये घालायची आहे. कांदा एकदम व्यवस्थित परतून घेते मी. त्यानंतर ही सर्व भाजी आपल्याला यात घालायची आहे, आणि थोडं चवीनुसार मीठ सुद्धा यात घालायचं आहे, कारण की सर्वप्रथम भाजी घालायच्या आधी आपल्याला यात चवीनुसार
मीठ घालायचं आहे. कोणाला मीठ जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं. पण खरं सांगू तुम्हाला, आता आपण शरीरासाठी मीठ खूप घातक आहे असं बघायला गेलं तर. ज्यांना जे BP पेशंट असतील त्यांनी तर मीठ कमी खाल्लेलं खूप अतिउत्तम आपल्या शरीरासाठी. तर मीठ कमी असेल तरी चालेल, पण जास्त असता कामा नये. त्यामुळे मीठ कमीच घाला सुरुवातीला. त्यामुळे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे, बघू शकता अर्धा चमचा. तर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेते, कारण की आपल्याला आता त्यात भाजी घालायची आहे. पावसाळी रानभाजी, तर इथे आता मी भाजी घातलेली आहे टाकळ्याची. गॅस जरा बारीक करते आणि आपल्याला आता ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे संपूर्ण भाजी घातल्यानंतर. तर थोडी थोडी करून मी सगळी भाजी घातलेली आहे याच्यामध्ये. आता छानपैकी मस्तपैकी परतून घेऊया. बघा आळून केवढी झाली ही भाजी. म्हणून कांदे मी 3 घेतले, पण जास्त मोठे नाही घेतले. 3 मीडियम साईजचे कांदे घेतले. आणि एकदा खाऊन बघा, खूप एवढी भारी लागते ना ही भाजी. खरंच मस्तच लागते. 2 घास जास्त जातात. म्हणून जे लोक पावसाळ्यात गावी जात नसतील त्यांनी नक्कीच पावसाळ्यामध्ये गावी जा आणि पावसाळ्या भाजींचा आनंद घ्या, ज्या पावसामध्ये गावाला भेटतात त्या. त्यात टाकळ्याची भाजी झाली, फोणशीची भाजी झाली, कितीतरी प्रकारच्या भाज्या ज्या पावसामध्ये गावी मिळतात. चला, भाजी इथे मी तुम्हाला दाखवली आहे संपूर्ण रेसिपी, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला ही 10 मिनिटं फक्त आपल्याला ही झाकून ठेवायची आहे. व्यवस्थित चांगली परतून घेऊया, कारण की एकजीव होणं खूप गरजेचं आहे या भाजीचं. कांदा, मिरची, लसूण सर्व व्यवस्थित परतून घ्या याच्यामध्ये भाजीमध्ये. आता आपण थोडी परतून झालेली आहे. आता वर झाकण घालून घेऊया. तर इथे मी झाकण घातलेलं आहे. 10 ते 15 मिनिटांनी नंतर बघूया आपण 10 मिनिटाने की भाजी आपली कशी झाली आहे. आणि शेवटी आपल्याला खिसून ठेवलेला हा खोबरं आपल्याला खिसून ठेवलेलं वरून घालायचं आहे. बघू शकता खूप छानपैकी आपली भाजी मस्तपैकी झालेली आहे. खूप भारी दिसते दिसायला सुद्धा. आणि मला असं वाटतं मी आता कधी जेवायला बसते, कारण की खरंच भाजी खूप छान झाली आहे. तर चला पटापटा आपण आता खोबरं घालून घेऊया वरती किसलेलं. इथे खोबरं घातलंय मी. पुन्हा आपण व्यवस्थित ही परतून घेऊया. साधी सोपे पद्धत या भाजीची नक्कीच तुम्ही सुद्धा करून बघा. आणि आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा नक्कीच आवडला असेल. रोजच्या पेक्षा हा व्हिडिओ खूप थोडा हटके आहे माझा, कारण की ही गावून आणलेली भाजी आहे. स्पेशालिटी ही आहे या भाजीची. म्हणून तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक करा माझ्या व्हिडिओला. विनंतीला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने संपूर्ण माझी बनून झालेली आहे भाजी. या पटकन जेवायला, सगळे बसूया जेवायला. आणि पालेभाज्या खायला विसरू नका. पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत आणि लहान मुलांना सुद्धा नक्कीच द्या. न खाणारे पण भाजी खातील. एकदा करून बघा. चला, संपूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. खूप 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 धन्यवाद. माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.